ह्या लोकांनी अदानी समूहावर असेल महाराष्ट्र शासनावर विश्वास ठेवून सर्वे करू दिला आणि सर्वेमध्ये आपण पाहतोय पहिलीच यादीमध्ये 80% लोकांना अपात्र ठरवलं। हा समाज जो आहे निगवाडीमध्ये राहणारा जवळपास 150 वर्ष हा तिथे राहतो। सगळं काही स्लम एरिया नाहीये, पण तरी देखील सर्वे केला आणि सर्वे झाल्यानंतर 80% लोकांना अपात्र ठरवून ह्यांना देवनारच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार हे अदानी, ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच। मुंबई ही निगोशिएबल नाहीये। मुंबईसाठी धारावीसाठी आम्ही लढत राहू आणि कुठच्याही मालकाच्या घशात जाऊ देणार नाही। पण दिवसेंदिवस तुमचा लढा आक्रमक होतोय, परंतु देखील अदानीकडून देखील वेगवेगळे पावलं उचलली जात आहेत। त्यांनी कुठचीही पावलं उचलल्या ते माहीर आहेत। जेव्हा जेव्हा मी अजून एक पाहतो सोशल मीडियावर, मी जेव्हा जेव्हा ह्या धारावीबद्दल लिहितो, जास्तीत जास्त भाजपकडून ट्रोलिंग, शिव्या, आरोप हे धारावीच्या आणि अदानीच्या विषयावर होते। भाजपबद्दल बोला तर कोणी ट्रोलिंग करत नाही, कारण ते भाजपचे ट्रोल्स नुसतं अदानीवर आता अवलंबून आहे। कितीही त्यांनी आक्रमक झाले तरी मुंबईसाठी आम्ही लढू आणि जिंकू। सर, बाकी एसआरए प्रकल्पामध्ये आहे त्याच जागेवर पुनर्विकास होत असतो, मात्र धारावीमध्ये देवनार असेल। बिलकुल, मी हेच सांगत आलेलो आहे की दोन मागण्या महत्वाच्या आहेत ह्याच्यात। पहिलं म्हणजे पात्रता ही 2022चा कट ऑफ ठेवावी आणि दुसरं म्हणजे जसं सगळीकडे एसआरए मध्ये इन सिटू रिडेव्हलपमेंट होते, तिकडच्या तिकडेच त्यांना घरं मिळतात, तिकडच्या तिकडेच त्यांना घरं मिळाली पाहिजे। कारण धारावी हा कदाचित जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असू शकतो। आता जे काही आमच्या कानावर येतंय ते FSI 1.33चा प्राप्त होण्यासाठी अदानी हे टॉयलेटचा देखील सर्वे करतायत आणि ते देखील प्रॉपर्टीमध्ये दाखवत आहेत। म्हणजे बाथरूम असेल, पब्लिक टॉयलेट असेल, कुठचं बेंच असेल, कुठचं पोल असेल, हे देखील त्यांनी दाखवायचं सर्वेमध्ये आणि मग त्याच्या अगेन्स्ट त्यांनी 1.33चा FSI घ्यायचा। हे आता अदानीचा प्रयत्न आहे, पण हा जगातला सर्वात मोठा लँड घोटाळा, जमीन घोटाळा भाजपचा आम्ही करू देणार नाही। कुर्ल्याची जागा, मदर डेअरीची जागा अदानी समूहाला दिल्यानंतर तिथले आमदारांनी अजून स्पष्टीकरण देखील दिलं नाही, ते बोलत देखील नाही। बघा, ते आमदार आहेत, ते लुटेरे आहेत, ते डरपोक आहेत, ते पळून गेले होते। त्यांनी आधी सांगितलं होतं ते आणि मिहीर कोटेच्यानी की मुलुंड आणि कुर्ल्याची जागा आम्ही अदानीला देणार नाही। आता कुठे आहेत, काय बोलतात? आरोप करायला पुढे पुढे पळत असतात, गुवाहाटीला जायला पुढे पुढे होते, आता कुठे आहेत? सर, याचबरोबर एक राजकीय प्रश्न, 5 तारखेला मोर्चा आहे, दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत। अनेक वर्षानंतरची जी आपल्या मतानुसार की महाराष्ट्राची इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे, कशा प्रकारे मोर्चा असेल, कशा प्रकारे हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय जे महाराष्ट्रात तोडू फोडू आणि राजकारण करू हे जी भाजपचं धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळेच एकत्र येतोय। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल, आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू। महाविकास आघाडीतले असतील किंवा भाजपमध्ये देखील जर मराठी प्रेमी कोणी असेल आणि जर लाज उरली असेल तर त्यांनी यावं। जुन्या समितीचा अहवाल दिला एक मिनिट, मराठी होऊ द्या। मला वाटतं एक आहे अहवाल येणं, एक गोष्ट आहे, तज्ञांनी अभ्यास करणं एक गोष्ट आहे, पण GR काय आम्ही काढला? GR वर सही कोणाची आहे? आणि अहवाल जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यात पण हेच दिलेलं आहे की हायर एज्युकेशन मध्ये अभ्यासपूर्वक बदल घडवणं गरजेचं आहे। पण मला वाटतं काही जे आरोप करतायत त्यांची स्वप्न किंवा डोळे अजून उघडले नसतील किंवा कुठच्या नशेत आहेत मला माहित नाही, पण त्यांना अजूनही वाटतं की उद्धव साहेबच मुख्यमंत्री आहेत। शिक्षण मंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिली दुसरीला हे फक्त मौखिक असेल, तिसरीपासून शिकवलं जाईल, पुस्तक देखील। ते शिक्षण मंत्र्यांना पहिलं सांगितलं होतं ना कृषी मंत्री व्हायला पाहिजे, पण हे जरी असलं तरी कृषी खातं कसं सांभाळलं आणि आता शिक्षण खातं कसं सांभाळतात, पहिलं त्यांना शाळेत पाठवा आणि मौखिक आणि पुस्तकं ह्यातला थोडा फरक कळून कसं नक्की शिकवणार तुम्ही हे बघा। नाही तर काही काही जे मंत्री आधी होऊन गेलेत महिने बोल्यावाले, तसं हिंदी होऊन जाईल त्यांचं। हो, मुंबईचा कोस्टल रोड हे आमचं स्वप्न होतं, आम्ही ते लोकांसमोर आणलं आणि काम सुरू केलं। भूमिपूजन करून पुढच्या कामाचे टप्पे देखील आम्ही दाखवले। जवळपास 80% काम पूर्ण झालं होतं। आमचं सरकार पाडल्यानंतर भ्रष्टनाथ शिंदेंनी जसं समृद्धीमध्ये आज पाहतोय सगळीकडे खड्डे झालेले आहेत, ज्या कारणामुळे त्यांना गुवाहाटीला पळायला लागलं। तसंच कोस्टल रोडचं एकतर पहिलं तर कॉस्ट एस्केलेशन करून घेतलं 650 ते 700 कोटीचं, आणि दुसरं म्हणजे रोड सर्फेसिंग एवढं भयानक करून घेतलंय। ह्याच सगळ्या घोटाळ्यांमुळे भ्रष्टनाथला गुवाहाटीला पळायला लागलं। सर, जी युती आता हिंदी सक्तीसाठी झालेली आहे तीच युती सक्तीसाठी बोलतात बघा, तीच युती येणाऱ्या काळात देखील अशीच राहील का निवडणुकीत? बघा, मी जर तर मध्ये जाणार नाही। एक महत्वाचं आहे की महाराष्ट्राची जी मनत असेल, जे तुमच्या सगळ्यांच्या मनात असेल ते निश्चित होईल। माझी भेट त्या कॉन्क्लेव्ह मध्ये झाली आणि मी तसं सांगितलं की भांडण
कुठचंही नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे जे म्हणत असेल ते होईल. आदित्य सर, ज्या पद्धतीने आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळतात त्यातही मराठीच्या मुद्द्यावरती येणाऱ्या काळात महापालिका निवडणूक आहे, तर हीच युती जी आहे ती कायम राहू शकते का? बघा, एक महत्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहू नाही शकत आपण. आज खरोखर धोका आपल्या मराठीला आहे, महाराष्ट्राला आहे. ज्या प्रकारे अदानीच्या घशात मुंबई टाकण्याचा प्रयत्न होतोय, मुंबईला मोठा धोका आहे. जी मुंबई आपल्याला लढून मिळवावी लागली तीच मुंबई फुकटात अदानीच्या घशात जे भाजप ताकद आहे त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार, आणि मुंबई कोणाच्याही मालकाच्या घशात जाऊ देणार नाही. हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आम्ही वचन घेऊन उतरलेलो. ज्या पद्धतीने दोन बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे, विरोधक जे सत्ताधारी आहेत त्यांच्या पायथ्याची कमी सर्दी पाहायला मिळतात का, किंवा ते बिघडलेले आहेत का? काहीतरी गडबड तर झाली निश्चितपणे, म्हणूनच तर सगळे प्रयत्न की दोघेही एकत्र येऊ नये म्हणून. काल ज्यावेळी सर एक मराठी सर काल कोर कमिटीची बैठक झाली भाजपची, आणि या भाजप सांगितलं जातंय हिंदी भाषेला विरोध होतोय, त्यामुळे मुंबईमध्ये उत्तर भारतीय मेयर होणार असं उत्तर भारतीय संघटन. बघा, एक आहे संघटन कोणाशी निगडीत आहे, भाजप सपोर्टेड आहे का हे बघा. कारण पहिल्यापासून आम्ही हेच सांगितलेलं आहे की कुठच्याही भाषेला विरोध नाहीये, पण कुठच्याही भाषेची जर सक्ती होत असेल तर ती आम्ही तोडू मोडू. कोणालाही इथे सक्ती करता येणार नाही. आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही खरोखर 3 भाषा लादू इच्छित आहात का, हे थोडं तरी अक्कल थोडी तरी लोकांनी वापरावं इथे, जे कोणी वापरतात आता ते. काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही बार प्रेस कॉन्फ्रेंस सर एक मराठी शेवटचं ये सर क्लियर कहा है कि हिंदी की कोई सक्ती नहीं है, जबकि मराठी की सक्ती कहीं कहीं और हिंदी अनिवार्य है कि नहीं, ये जीआर पढ़े आप, क्योंकि जीआर में जो भाषा बदलती जा रही है, शायद मंत्री महोदय को भी पता नहीं है कि वो क्या करने जा रहे हैं. शासन कैसे करना है सरकार को जानती ही नहीं है. आदित्य जी, वो ये आरोप लगा रहे हैं कि आजू सुधार कह रहे हैं कि उद्धव ठाकरे जी जब मुख्यमंत्री थे तब उन्हीं देखिए, उनको तो मैं ध्यान देता भी नहीं, क्योंकि उनको साइकोलॉजिकल हेल्प की जरूरत है, बहुत सारे प्यार की जरूरत है, सिंपैथी की जरूरत है, तो उन पे मैं बयान नहीं दूंगा. सर, दत्तात्रेय होताबले जनरल सेक्रेटरी आरएसएस के, वो कहते हैं कि सेक्युलर और सोशलिज्म में वर्ड अपियर बनता, उसके बारे में सोचना चाहिए, क्योंकि जब कांग्रेस की सरकार थी 1975 में जब इमरजेंसी लागू हुआ था तब ये 2 वर्ड ऐड हुए थे उसमें. ये लक्ष्य विचलित करने के लिए है. महाराष्ट्र में जो हिंदी की सक्ति है उससे नजर हटाने के लिए है. महाराष्ट्र में जो अदानी जमीन खा रहे उससे नजर हटाने के लिए. ये सारी बातें तो संघ करते रहते, लेकिन मैं संघ से एक ही सवाल पूछना चाहता हूँ कि आपके बहुत सारे कार्यकर्ता, जैसे भाजपा के कार्यकर्ता हैं, बहुत ही मेहनत करते हैं, आंदोलन करते हैं, जेल जाते हुए, लाठी खाते हुए पिछले 25 सालों में बहुत आगे आए, भाजपा की सरकार चुन के दिए हैं, और ये सब करने के बाद जो भ्रष्ट मंत्री महाराष्ट्र के शासन में बिठाए हैं, क्या उनको ये मान्य है? क्या सारे के सारे जो जिन पे भ्रष्टाचार के आरोप है आज संघ के सर पर बिठाए गए हैं, क्या संघ को ये मान्य है? अगर है तो आनंद है. आदित्य जी, आपसे जानना मराठी के मुद्दे पर सभी लोगों की मांग थी, दोनों एक साथ आ जाए. अब मराठी के मुद्दे पर, मराठी भाषा के मुद्दे पर आप दोनों, आप यार और एमएलए एक साथ आ रहे हैं कि एक ही दिन मोर्चा निकालने वाले हैं, बाकी और भी लोग रहेंगे, क्या कहेंगे? हमारी तो यही इच्छा है कि जो भी महाराष्ट्र प्रेमी है, मराठी प्रेमी है, साथ में आए. गुलाबराव पाटलांनी काल एक भयंकर स्टेटमेंट केलं की तुम्ही जे काय खाताय, जे काय कपडे हे करताय ते आमच्यामुळं आणि आम्हीच देतो. लोणीकरांनी सांगितलं. बबनराव लोणीकर 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 गुलाबराव पाटील नाही सांगितलं, ते लोणीकरांनी सांगितलं. बरोबर आहे. आणि हेच मस्ती ते दाखवतात सगळीकडे, कारण ह्याचं एकच कारण आहे, जनतेतून निवडून नाही आलेत, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आले. एक महत्वाचं इससे आपका अलायंस जो है आगे भी जारी रहेगा क्या? हम एक विषय पे साथ में आए हैं और महाराष्ट्र की एकता दिखेगी. सर, काल भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत की सगळ्याच ठिकाणी आपण महायुती म्हणूनच लढणार आहोत. तर काय वाटतं, 2 भाऊ एकत्र येतात याचा परिणाम हा दिसतोय? मला वाटतं एक आहे निश्चितपणे की जेव्हा महाराष्ट्र एकत्र येतो तेव्हा भाजपचं जे राजकारण आहे, महाराष्ट्राला तोडाफोड आणि राज्य करा, ते फेल होईल हे आता त्यांना कळायला लागेल.